हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. पाठीमागील काही दिवसांमध्ये आपण आपल्या या विषयाची ऑफलाईन चर्चा म्हणजे महाविद्यालयामध्ये क्लासरूममध्ये चर्चा केलेली होती. या चर्चेमध्ये आपण ब्रँच अकाउंटिंग हा जो चॅप्टर आहे तो संपवलेला आहे. त्यानंतर आपण जो सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम आहे या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. यामध्ये थिअरॉटिकल डिस्कशन करून एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला होता. आज आपण ऑनलाईन पद्धतीने एक सिंगल एंट्री सिस्टीमवर न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो त्याचं डिस्कशन करणार आहोत. सो प्रथम ही कन्सेप्ट काय आहे अगदी थोडक्यात क्लिअर करतो. अकाउंटिंग जे ट्रान्झॅक्शन असतं जनरली आपण 11वी-12वी पासून ते आतापर्यंत याच्यावर चर्चा केलेली आहे की कोणतंही अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन दॅट मीन्स एव्हरी अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट्स. वन डेबिट इफेक्ट, अनदर दॅट इज सेकंड क्रेडिट इफेक्ट. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक डेबिट इफेक्ट होत असतो आणि क्रेडिट इफेक्ट होत असतो. डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट होत असल्यामुळं वर्षाच्या अखेर ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर बॅलन्सेस करून प्रत्येक अकाउंट मेंटेन केलं जातं लेजरमध्ये. त्याचे बॅलन्सेस तयार केले जातात, बॅलन्स कॅल्क्युलेट केले जातात. त्याच्या आधारे ट्रायल बॅलन्स तयार केला जातो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जात असते. याच्या रिव्हर्स ही सिंगल एंट्री सिस्टीम आहे. या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये जनरली एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट्स असं नसतं. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज वन इफेक्ट म्हणजे एकच इफेक्ट या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये विचारात घेतला जात असतो आणि जनरली कॅश इफेक्ट तो असतो. म्हणजे जनरली सिंगल एंट्री सिस्टीम कोण फॉलो करतं? जे सोल प्रोप्रायटर्स आहेत आणि ज्या पार्टनरशिप फर्म आहेत ज्याचे आर्थिक व्यवहार कमी असतात, मर्यादित असतात, मोजकेच असतात, अशा व्यवसाय सुद्धा सिंगल एंट्री सिस्टीम फॉलो करतात आणि त्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शनच असतात. जर उधारीवरचे ट्रान्झॅक्शन असतील म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन ही जनरली डेटर्सशी रिलेटेड आणि क्रेडिटर्सशी रिलेटेड असतात. त्यामुळं सिंगल एंट्री सिस्टीममध्ये एक इफेक्ट हा कॅशवरचा असतो आणि दुसरा इफेक्ट जो आहे समजा तो नॉमिनल अकाउंट कॅटेगरीमधलं जर अकाउंट असेल तर डायरेक्ट त्याच्या अकाउंट मेंटेन केलेलं नसतं नॉमिनल कॅटेगरीमधलं. आणि पर्सनल कॅटेगरीमधला इफेक्ट असेल तर पर्सनल कॅटेगरीमधले फक्त डेटर्सशी रिलेटेड आणि क्रेडिटर्सशी रिलेटेड अकाउंट मेंटेन केलेले असतात. आणि जर दुसरा इफेक्ट हा रिअल ग्रुपमधल्या अकाउंट्सवर असेल म्हणजे असेट्स असतील वगैरे मशिनरी फर्निचर वगैरे तर ती पण अकाउंट यामध्ये मेंटेन केलेली नसतात. त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये जर ट्रान्झॅक्शन पर्सनल अकाउंट्समधलं असेल तर डबल एंट्री सिस्टीमनुसार त्याची नोंद केली जाते. आणि ट्रान्झॅक्शनमध्ये एक अकाउंट नॉमिनल असेल किंवा रिअल असेल तर या नॉमिनल आणि रिअल अकाउंट मेंटेन केलेलं नसतं. त्यामुळे त्या अकाउंटवरचे इफेक्ट होत नाहीत परंतु कॅश अकाउंटवरचे इफेक्ट होत असतात. अशा स्वरूपाची एक सिंगल एंट्री सिस्टीम असते. मग या सिस्टीममध्ये ते ट्रायल बॅलन्स तयार करता येत नाही तर यामध्ये कॅशबुक तयार केलं जातं. त्यातून कॅश ट्रान्झॅक्शन सगळे मिळतात ज्यामध्ये नॉमिनल अकाउंटचे पण व्यवहार असतात, रिअल अकाउंटचे पण व्यवहार असतात. आणि ज्या क्रेडिट सेल्स आहेत किंवा क्रेडिट पर्चेसेस आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट यामध्ये तयार केलेली असतात. सो अशी ही एक सिंपल सिंगल एंट्री सिस्टीम आहे. आता यामधून नफा तोटा किंवा फिनान्शियल पोझिशन कशा पद्धतीनं प्रेझेंट केली जाते म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो त्याची थोडक्यात आपण यामध्ये काय करूया चर्चा करूया. तर एक एक्झाम्पल आपण त्यासाठी इथं घेतलेलं आहे. सो मिस्टर बोपटराव डज नॉट मेंटेन proper books of accounts from the following information: prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2015 and balance sheet as on 1st April 2014. तर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे 1/4/2014 आणि आपल्याला काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यांनी तयार करायला सांगितलेलं आहे. ओके, 31 मार्च 2015 ची बॅलन्स शीट पण आपण यामध्ये तयार करू शकतो. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची आहे, 31/3/2015 अखेरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि 31/3/2015 अखेरची बॅलन्स शीट पण तयार करू शकतो. आता माहिती काय ते समजून घ्या. पहा, अकाउंटिंग इयर संपतं कधी?
अकाउंटिंग इयर 31/3/2015 संपतं. सुरुवात कधी होणार आहे? 1/4/2014. त्यामुळे इथं असेट अँड लायबिलिटीची माहिती दिलेली आहे. ॲट द बिगिनिंग 1/4/2014ची आणि ॲट द एंड ऑफ द इयर 31/3/2015ची. त्यामध्ये असेट्स कोणते आहेत पहा, लायबिलिटीज कोणते आहेत? प्लांट अँड मशिनरी आहे 1,40,000, 1,40,000. फर्निचर आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, क्रेडिटर्स आणि 6% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे प्लांट अँड मशिनरी असेट आहे, फर्निचर असेट आहे, स्टॉक असेट आहे, डेटर्स असेट आहे, क्रेडिटर्स असेट लायबिलिटी आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे. ओके. आता जे अजून माहिती दिलेली आहे ती काय आहे? अनालिसिस ऑफ अदर ट्रान्झॅक्शन. काही जे ट्रान्झॅक्शन्स घडलेले आहेत या 1/4/2014 ते 31/3/2015 ते ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत? कॅश पेड टू क्रेडिटर्स, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, सॅलरीज, रेंट, ऑफिस एक्सपेन्सेस, ड्रॉविंग्स, ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्युस्ड, कॅश सेल्स, कॅश पर्चेसेस, डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट अलाउड, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड, कॅश ऑन 1 एप्रिल 2014 आणि बॅड डेट्स. अशा पद्धतीनं काही ट्रान्झॅक्शन दिलेली आहेत. आणि आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? प्लांट अँड मशिनरीवरचं डेप्रिशिएशन निश्चित करायचं आहे 5% आणि फर्निचरचं 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड ऑल्सो प्रोव्हाइड इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि जे इंटरेस्ट रिसिवेबल आहेत त्याची पण आपल्याला तरतूद करायची आहे. तर आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो हे समजून घ्या. पहिल्यांदा ॲट द बिगिनिंग म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची जी फिनान्शियल पोझिशन आहे 1/4/2014ची त्याच्या आधारे एक बॅलन्स शीट तयार केली जाते. कशासाठी बॅलन्स शीट तयार केली जाते? टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल. म्हणजे सुरुवातीचं जे कॅपिटल आहे ते निर्धारित करण्यासाठी एक बॅलन्स शीट ओपनिंगची ॲट द बिगिनिंगची तयार केली जात असते. ओके. तर नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट असेल, असेट असतील उजव्या बाजूला, लायबिलिटीज असतील डाव्या बाजूला. आणि याचं पर्पज काय असतं? ओपनिंग बॅलन्स शीटचं पर्पज असतं ओपनिंग कॅपिटल कॅल्क्युलेट करणं. ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं? जनरली कॅपिटल सिंपल फॉर्म्युला आहे असेट मायनस लायबिलिटीज. बॅलन्सिंग फिगर काय असते? कॅपिटलची असते. ओके. म्हणजे असेट बाजूला घ्यायच्या, लायबिलिटी बाजूला घ्यायच्या. बॅलन्सिंग फिगर काय असेल तुमची? कॅपिटलची असेल. मग आता प्लांट अँड मशिनरी काय आहे? असेट बाजूला जाईल, फर्निचर असेट्सला जाईल, स्टॉक असेटला जाईल, डेटर्स असेटला जातील, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला जाईल आणि इन्व्हेस्टमेंट असेट साईडला जाईल. ओके. आणि एक लक्षात घ्यायचं यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट तयार करतोय, ओपनिंग कॅश असू शकते, असते. ती कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये अनालिसिस जे आहे अदर ट्रान्झॅक्शन त्यामध्ये कुठं दिलेलं आहे का बघायचं. हे पहा, कॅश आहे ऑन 1 एप्रिल 2014 किती आहे? 20,000. म्हणजे ती कॅशबुकमध्ये पण जाईल आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण दिसेल. तर पहा इथं बॅलन्स शीट तयार केलेलं आहे 1/4/2014. प्लांट अँड मशिनरी घेतलेली आहे, फर्निचर घेतलेलं आहे, स्टॉक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट आणि ही कॅश इन हँड 20,000 रुपये आहे. इकडं लायबिलिटी 27,000 घेतली आणि यामधला जो डिफरन्स असतो त्याला कॅपिटल म्हटलं जातं. इन ब्रॅकेट एक शब्द टाकायचा बॅलन्सिंग फिगर. असेट बाजूला घ्यायच्या, लायबिलिटी बाजूला घ्यायच्या. मधला डिफरन्स जो आहे असेट मायनस लायबिलिटी हे काय असतं? कॅपिटल असतं. आता आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत पाहिजे. कॅश पेड टू क्रेडिटर्स. आता या कॅश म्हणजे या ट्रान्झॅक्शनमधून एक कॅशबुक तयार करायचं. कॅशबुक हा याचा काय असतो? बेस असतो. जसं डबल एंट्री सिस्टीममध्ये ट्रायल बॅलन्स हा बेस असतो तसं सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कॅशबुक हा याचा काय असतो? अरिथमेटिकल ॲक्युरेसी म्हणून बॅलन्स शीट टॅली होण्यासाठी कॅशबुक टॅली होणं गरजेचं असतं. म्हणून जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामधून जे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या आधारे एक कॅशबुक तयार करायचं. ओके. बघा आता यामध्ये कॅश पेड टू क्रेडिटर्स. कॅश पेड केलेले आहे कुठे येणार आहे? जे कॅशबुक आपण तयार करतो. आता कॅशबुक कसं असणार आहे? ते सिंपल आहे. कॅश ट्रान्झॅक्शनची समरी म्हणजे कॅशबुक असतं. हे पाहतं कॅश अकाउंट आहे. पर्टिक्युलर्स म्हणजे डेबिटला सगळे रिसिट्स असतील, क्रेडिटला सगळे काय असतील? पेमेंट्स असतील. आता कॅशबुकची सुरुवात ओपनिंग बॅलन्सनं होते. आपण ओपनिंग बॅलन्स तो ट्रान्सफर केलेला आहे बॅलन्स शीटला. किती होता तो? 20,000 घेतला. आणि इथं कॅश रिसिव्ह असेल तर कॅश अकाउंट डेबिट पडेल, कॅश पेमेंट असेल तर कॅश अकाउंट क्रेडिट पडेल आणि ज्याला पेमेंट केलं ते अकाउंट डेबिट पडत असतं. ओके. मग आता ट्रान्झॅक्शन बघू आपण. यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन कोणते आहेत ते कॅशबुकला ट्रान्सफर होतील. क्लिअर करून देतो मी. कॅश पेड टू क्रेडिटर्स कॅशबुकच्या क्रेडिटला पडेल. म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिटला पडेल. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स पैसे मिळाले, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्सच्या क्रेडिटला पडेल, कॅशच्या डेबिटला पडेल.
सॅलरी हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट क्रेडिट म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट म्हणजे कॅशच्या क्रेडिटला पडेल. रेंट पेमेंट आहे, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट म्हणजे कॅशच्या क्रेडिटला पडेल. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट म्हणजे कॅशच्या क्रेडिटला पडेल. ड्रॉविंग्स म्हणजे काय, व्यवसाय संस्थेतून ओनरनं रक्कम काढून घेतली, काय होणार आहे, कॅश जाणार आहे, ड्रॉविंग्स डेबिट पडेल म्हणजे ड्रॉविंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट कॅशच्या क्रेडिटला. ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे, कॅपिटल आणलं, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॅपिटलमध्ये हे ऍड होईल, ओपनिंग कॅपिटलमध्ये हे ऍड होतं. कॅश सेल्स एंट्री काय असेल, सेल्स आहेत, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला पडेल. कॅश परचेसेस हे काय आहे, परचेसेस आहे, पेमेंट आहे, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. ओके. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट मिळाला, हे कॅश ट्रान्झॅक्शन नाही, ते डेटर्सवर डायरेक्ट परिणाम करेल. डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट दिला, हे पण कॅश ट्रान्झॅक्शन नाही, कॅशबुकवर याचा परिणाम होणार नाही. ओके. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, रिटर्न इनवर्ड, हे पण कॅश ट्रान्झॅक्शन नाही. परचेसचा हा काय आहे, रिटर्न आहे. तसंच रिटर्न आउटवर्ड हे पण कॅश ट्रान्झॅक्शन नाही. त्यानंतर कॅश ऑन 1 एप्रिल हे आपण विचारात घेतलेले आहे, ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये घ्यायची आणि कॅशबुकची सुरुवात होईल. आणि हे बॅड डेट्स आहे, बॅड डेट्सचं सुद्धा कॅश ट्रान्झॅक्शन नाही. म्हणून जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या आधारे एक कॅशबुक तयार करायचं, त्याला रिसिप्ट पेमेंट अकाउंट असं म्हटलं जातं. त्यामुळं आपण इथं पहिल्यांदा कॅशबुक तयार करू. हे कॅशबुक तयार केलेलं आहे. मी ट्रान्झॅक्शन सांगितले त्या पद्धतीने ही ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिटर्स पेमेंट झालं, सॅलरीचं पेमेंट झालं, रेंट पेमेंट झालं, ऑफिस एक्सपेन्सेस पेमेंट झालं, ड्रॉविंगचं पेमेंट झालं, कॅश परचेसेसचं पेमेंट झालं. शिल्लक बॅलन्स काय दिलेला नव्हता, कसा कॅल्क्युलेट केला, कॅश अकाउंटची समरी तयार केली, डेबिटमधून क्रेडिट वजा केल्यानंतर तुम्हाला हा कॅश बॅलन्स मिळतो. हे डेबिट ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅश रिसिव्ड, ही कॅश पेमेंट, यामधला डिफरन्स बॅलन्स असतो. तर अशा पद्धतीने कॅशबुक तयार करायचं आणि त्यानंतर मग ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आणि डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचं. कारण डेटर्स थ्रू क्रेडिट सेल्स मिळतात, काही बिलाची ट्रान्झॅक्शन मिळतात किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स मिळतं. त्यानंतर क्रेडिटर्स थ्रू क्रेडिट परचेसेस मिळतात किंवा पेमेंट टू क्रेडिटर जर उपलब्ध नसेल, दिलेलं नसेल कॅशबुकमध्ये, ते दिलेलं नसेल तर कधी कधी ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याच्यासाठी हे टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंट तयार केलं जात असतं. सो हे जे कॅशबुक आहे ते पहिल्यांदा विचारात घ्यायचं, त्याच्या आधारे ट्रान्झॅक्शन्स क्लिअर करायचे. आता बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतला, ओपनिंग. आता डेटर्स, आता हे पैसे डेटर्स कडून आलेत म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स म्हणून जे डेटर्स अकाउंट आहे त्या डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पडेल. हे पहा, डेटर्स कडून पैसे मिळाले 2,73,600 अशा पद्धतीने ते नोंद करायचं. कॅश सेल्स सिंपल एंट्री आहे, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, सेल्स कुठं जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ते सेल्स आपल्याला काय करावं लागतील, ट्रान्सफर करावे लागतील. ओके. म्हणून जे ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स म्हणून ट्रान्सफर करायचं. हे बघा, बाय सेल्स, त्यामध्ये ज्या कॅश सेल्स आहेत त्या अगोदर घ्यायच्या. सेल्स क्रेडिट पण असू शकतात, त्यामुळे क्रेडिट कॅल्क्युलेट करावे लागते. क्रेडिट सेल्स आपल्याला कुठं मिळतात, थ्रू डेटर्स अकाउंट आपण क्रेडिट सेल्स कॅल्क्युलेट करू शकतो, ते आपण नंतर बघू. ओके. पहिल्यांदा कॅश सेल्स काय करायच्या, ट्रान्सफर करायच्या. त्यानंतर कॅपिटल इंट्रोड्यूस केले म्हणजे नवीन कॅपिटल व्यवसाय संस्थेत आणलं. काय करायचं, जी बॅलन्स शीट तयार करतोय आपण वर्षाच्या अखेरची, त्या बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल पहिल्यांदा ओपनिंग घ्यायचं. हे पहा, हे कॅपिटल ओपनिंग आपण ॲट द बिगिनिंग बॅलन्स शीट तयार करून जे कॅपिटल कॅल्क्युलेट केलं आहे ते ओपनिंग कॅपिटल. त्यामध्ये जे नवीन कॅपिटल आणलं ॲडिशनल कॅपिटल किती, 10,000, त्याची टोटल करायची काय असेल ते 3,28,000 होईल. इथंपर्यंत हा पहिला टप्पा झाला. ही झाली कॅश ट्रान्झॅक्शन्स, रिसिप्ट्स. आता पेमेंट्स, पुन्हा कुणाला पेमेंट्स केले त्याच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करायचं. क्रेडिटर्सचं पेमेंट आहे, क्रेडिटर्स अकाउंटला ते डेबिट पडेल. म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश झालेलं आहे म्हणून क्रेडिटर्स अकाउंटला ते डेबिट पडेल. झालं का, 1,98,000. ओके. पुढचं पेमेंट सॅलरी आहे, रेंट आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहे. तिन्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतात. सॅलरी, रेंट, ऑफिस एक्सपेन्सेस. फक्त याला आउटस्टँडिंग आहे का बघावं लागतं. सॅलरी आउटस्टँडिंग, रेंट आउटस्टँडिंग वगैरे असू शकतं.
तर त्याची ऍडजस्टमेंट करायची असते, पण या उदाहरणामध्ये ऍडजस्टमेंट तशा पद्धतीची नाही. जी ऍडजस्टमेंट आहे ते फक्त डेप्रिशिएशनची आणि इंटरेस्टची आहे. त्याचा विचार करू आपण. ओके. सॅलरी, रेंट आणि ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाईल. हे पहा, सॅलरी, रेंट आणि ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ते ट्रान्सफर केले. ओके. त्यानंतर ड्रॉविंग्ज आहे. ड्रॉविंग्ज कॅपिटलमधून लेस होतात. त्यामुळं जे कॅपिटल आहे ओपनिंग कॅपिटल त्यामध्ये आपण ऍडिशनल घेतलेलं आहे, त्यामधून हे ड्रॉविंग्ज काय करायचे, लेस करायचे. पहा, ड्रॉविंग्ज 13,500 लेस केले, कॅपिटल कमी होतं. ओके. त्यानंतर कॅश परचेसेस आहेत. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हे परचेसेस जातील. प्रथम ओपनिंग स्टॉक घ्यायचा. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये हा ओपनिंग स्टॉक असतो, तो ओपनिंग स्टॉक आपण घेतला. टू परचेसेस प्रथम कॅश घ्यायचे, कॅश परचेसेस. त्यामध्ये क्रेडिट परचेसेस असतात, ते आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट थ्रू क्रेडिट परचेसेस काय होतात, उपलब्ध होत असतात. त्या आपण कॅल्क्युलेट करू, त्यानंतर त्या इथं आपल्याला घ्याव्या लागतील. ओके. ठीक आहे, आपण कॅश परचेसेस घेतल्या. आणि जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला, जी लास्टची बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स शीट, थोडक्यात ऍट द एंड ऑफ द इयरची जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला घ्यावं लागेल. हे पहा, कॅश 21,600. सो अशा पद्धतीनं पहिल्यांदा कॅशबुक काय करायचं, पोस्ट करून घ्यायचं. त्यानंतरचे अदर ट्रान्झॅक्शन्स आहेत अदर दॅन कॅश, ते पण इथं विचारात घ्यावे लागतात. ती इथं ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. पहा, कॅश परचेसेसच्या खालची ट्रान्झॅक्शन ही अदर ट्रान्झॅक्शन्स आहेत. ओके. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन आहे डिस्काउंट रिसिव्ह. डिस्काउंट मिळाला, कुणाकडून मिळतो, क्रेडिटर्स कडून मिळतो. मग एंट्री काय असेल, डिस्काउंट मिळाल्यामुळं क्रेडिटर्स कमी होतात आणि तुमचा एक प्रकारे लॉस कमी होतो. म्हणून एंट्री काय होते, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट डिस्काउंट रिसिव्ह टू डिस्काउंट रिसिव्ह अकाउंट क्रेडिट, म्हणजे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला पडले का पहा बरं. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला आहे का डिस्काउंट. आता हा डिस्काउंट क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टाकला आपण, लॉस कमी होईल, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं डिस्काउंट रिसिव्ह. हे पहा, डिस्काउंट रिसिव्ह 3,150. त्यानंतर जे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे अदर दॅन कॅश, कोणतं आहे, डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट दिला 1,350, 1,350. कुणाला दिला जातो डिस्काउंट, जनरली डेटर्सना डिस्काउंट दिला जातो. त्यामुळे एंट्री काय होते, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. हा लॉस आहे एक प्रकारचं, डेटर्सना तुम्ही सूट दिलेली आहे, ते पैसे मिळणार नाहीत, एक प्रकारे हा तुमचा काय असतो, लॉस असतो. म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट्स, म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला हा डिस्काउंट पडेल. हे पहा, डिस्काउंट 1,350. आता हा जो डिस्काउंट आहे, लॉस आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पडेल. डिस्काउंट दिला, हे पहा, डिस्काउंट आला 1,350. ओके. डिस्काउंट रिसिव्ड झालं, डिस्काउंट अलाउड झालं. आता पुढचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बघा बरं, अदर दॅन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये ते आहे रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न काय आहे, इनवर्ड आहे. इनवर्डचा संबंध कशाशी असतो, परचेस, म्हणजे परचेसेस मधून हे काय होतील, लेस होतील. रिटर्न इनवर्ड, परचेसेस मधून काय होतील, हे लेस होतील. ओके. रिटर्न इनवर्ड, रिटर्न इनवर्ड. हे पहा 3,700. सॉरी, रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्न असतात, सेल्स मधून ते काय होतील, लेस होतील 4,500. रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न सॉरी हे जे रिटर्न इनवर्ड आहे, सेल्स मधून काय होतील, ते लेस होतील. सेल्स रिटर्न आहे, डेटर्स मधून पण ते काय करावं लागतात, कमी करावं लागतात. म्हणून सेल्स मधून ते कमी होतील, प्लस जे डेटर्स आहेत ते डेटर्स मधून पण ते काय होतील, कमी होतील. पहा, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला ते ट्रान्सफर करावे लागतील. रिटर्न इनवर्ड 4,500. हे ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवा. सेल्स रिटर्न असेल, सेल्स मधून पण कमी होतील, डेटर्स पण तेवढ्यानं काय होतील, कमी होतील, म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. सेम तसंच जे रिटर्न आउटवर्ड आहे, हे पाहिजे रिटर्न आउटवर्ड 3,700, म्हणजे परचेस रिटर्न परचेसेस मधून कमी होतील आणि क्रेडिटर्स मधून पण कमी होतील, म्हणजे परचेसेस लेस होतील, क्रेडिटर्सला डेबिट पडेल. हे पहा, परचेसेस काय होतील, लेस होतील. हे पहा, परचेसेस लेस होतील आणि क्रेडिटर्स पण तेवढ्यानं कमी होतील, कारण परचेस केल्यानंतर क्रेडिटर्स वाढतात, तसं रिटर्न केल्यानंतर क्रेडिटर्स कमी होतील. म्हणून हे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला पडेल, रिटर्न आउटवर्ड. ओके.
अजून कोणतं ट्रान्झॅक्शन आहे पहा. कॅश आहे ते आपण घेतलेले आहे ओपनिंग बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स सिंपल एंट्री असते. बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट डायरेक्ट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट, म्हणजे डेटर्सच्या क्रेडिटला पडते बॅड डेब्ट्स. हे पहा बॅड डेब्ट्स 900 रुपये, आणि हे लॉस आहे. गुडले डेटर्स रिकव्हरी होणार नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पडते. हे पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 900 रुपये. अशा पद्धतीनं कॅश ट्रान्झॅक्शन आणि अदर ट्रान्झॅक्शन काय करायचे, नोंद करायचे. झाले नोंद करून त्यानंतर जे अदर ट्रान्झॅक्शन आहेत त्याचा विचार करायचा, म्हणजे ऍडजस्टमेंट स्वरूपात. हे प्लांट अँड मशिनरीचं 5% डेप्रिशिएशन आहे आणि फर्निचरचं 10% डेप्रिशिएशन आहे. मग ऍट द बिगिनिंग म्हणजे ओपनिंगला जे प्लांट अँड मशिनरी आहे ते प्रथम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून ट्रान्सफर करून घ्यायचं, आणि प्लांटचं डेप्रिशिएशन 5% आणि फर्निचरचं 10% आपण विचारात घेऊया. आपण डेप्रिशिएशन आपण विचारात घेऊ. प्रथम ह्या ज्या असेट्स आहेत ह्या घेतल्या, 1,40,000 घ्यायच्या, फर्निचर घेतलं. ओके, त्यामध्ये डेप्रिशिएशन वजा करायचं, डेप्रिशिएशन वजा करायचं. 5% आहे, हे 10% आहे. 5% किती होतं 7,000, 10% किती होतं 1,000. डेप्रिशिएशनमुळे असेट्स व्हॅल्यू कमी होते, लेस करायचे, आणि हा लॉस असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, तो डेबिट टाकायचा. पहा डेप्रिशिएशन प्लॅन्टवरचं 7,000, फर्निचरवरचं 1,000, अशा पद्धतीने डेप्रिशिएशन टाकून घ्यायचं. अजून एक ऍडजस्टमेंट सिंपल दिलेले आहे, ते आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, अक्रुड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यांनी सांगितलं ऑल्सो प्रोव्हाइड इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता पहा इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये इन्व्हेस्टमेंट असते 50,000चे. 50,000 वर इंटरेस्ट किती होईल, 6% इंटरेस्ट रेट आहे. 6% इन्व्हेस्टमेंट 6×5 म्हणजे 3,000 रुपये इंटरेस्ट होईल. इन्व्हेस्टमेंटवरचा इंटरेस्ट हा इन्कम असतो, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जमा करायचा. इन्व्हेस्टमेंटवरचा इंटरेस्ट हा इन्कम असतो, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचा, जमा करायचा. हे पहा इंटरेस्ट. ओके, तो आपण काय केला, जमा केला 3,000 रुपये, परंतु ते मिळालेलं नाही. इंटरेस्ट काय आहे, अक्रूड आहे. ते इन्कम म्हणून काउंट जर केलेलं असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते दिसेल. हे पहा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिवेबल किती, 3,000 रुपयाचं ते इंटरेस्ट आहे. अशा पद्धतीने हे ऍडजस्टमेंट केले. आता ऍडजस्टमेंट करून झाल्यानंतर काय करायचं, जे अकाउंट्स आपण तयार केले आहेत, डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट, ते डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट यामध्ये काय करायची, तयार करायची. ओके, पहा आता डेटर्स अकाउंट आपण प्रथम क्लिअर करूया. पहा हे डेटर्स ओपनिंग बॅलन्स आहे. सेल्स आपण कॅल्क्युलेट करायचे आहे. तिथं कॅश ट्रान्झॅक्शन केलं, डिस्काउंट केलं, बॅड डेब्ट्स केलं, आपल्याला क्लोजिंग डेटर्स दिलेले आहेत ते इथं घ्यायचे. हे पहा उदाहरणाला सुरुवातीला जे असेट लायबिलिटीज दिलेले आहेत त्यामध्ये हे क्लोजिंग डेटर्स क्रेडिटर्स दिलेले असतात. क्लोजिंग डेटर्स घ्यायचे 1,12,500. हे 1,12,500 क्लोजिंग डेटर्स घेतल्यानंतर डेटर्स अकाउंट काय करायचं, इथं क्लोज करायचं. म्हणजे थोडक्यात बॅलन्सिंग करायचं याचं. कॅश आहे, डेटर्स वगैरे हे सगळे ट्रान्झॅक्शन घेतल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर असते ती काय असते, सेल्स. या उदाहरणामध्ये क्रेडिट सेल्स दिलेले नाहीत, त्यामुळे डेटर्स अकाउंट थ्रू काय मिळतात आपल्याला, क्रेडिट सेल्स मिळतात. तर त्या क्रेडिट सेल्स किती आहेत, 3,11,850. ओके, कसे कॅल्क्युलेट केल्या, डेटर्सची क्रेडिट टोटल करायची, त्यामधून डेबिट वजा करायचे, क्रेडिट सेल्स मिळतात. अशा पद्धतीने त्या क्रेडिट सेल्स ट्रेडिंग अकाउंटला काय करायच्या, ट्रान्सफर करायच्या. हे पाहिजे सेल्स आले का, क्रेडिट सेल्स. त्यामधून हे रिटर्न वजा जातात. त्यानंतर तुम्हाला सेल्स किती मिळतील, 3,42,350 मिळतील. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचं. यामध्ये क्रेडिटर्स अकाउंट क्लोज केल्यानंतर, क्लोज करत असताना पहिल्यांदा जो क्लोजिंग बॅलन्स आहे आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे असेट्स लायबिलिटीजचे जे आयटम दिलेले आहेत बॅलन्सेस, त्यामध्ये बॅलन्स दिलेला आहे हा 22,500. उदाहरणामध्ये सुरुवातीला असेट लायबिलिटीजमध्ये हा बॅलन्स दिलेला आहे. हे पहा क्रेडिटर्सचा बॅलन्स किती, 22,500. तो इथं क्रेडिटर्स अकाउंटला काय करायचा, कॅरी फॉरवर्ड करायचा. आणि तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर अशा पद्धतीने तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा. डेबिट टोटल करायची. डेबिट टोटल केल्यानंतर तुम्हाला काय मिळतात, इथं बॅलन्सेस मिळतात. क्लोजिंग बॅलन्स मिळतो. इथं कशाचा, क्लोजिंग बॅलन्स मांडला तुम्ही 27,000. त्यानंतर तुम्हाला इथं काय मिळतात,
बॅलन्सिंग फिगर डेबिट बाजू वजा केल्यानंतर, डेबिट टोटलमधून क्रेडिट बाजू वजा केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर मिळते ती असते परचेसेसची 2,250,000 ही बॅलन्सिंग फिगर ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायची. हे पहा, आणि त्यामधून हे रिटर्न वजा करायचे, तुम्हाला परचेसेस एकूण मिळतात. ओके, अशा पद्धतीनं डेटर्स क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचं आणि ट्रेडिंग अकाउंट इथं टॅली करायचं. त्यामध्ये पहिल्यांदा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा. आता हे जे डेटर्सचे क्लोजिंग बॅलन्स आणि क्रेडिटरचे जे क्लोजिंग बॅलन्स आहेत ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण त्याच वेळेला ट्रान्सफर करायचे. म्हणजे हा क्रेडिटरचा बॅलन्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल, डेटरचा बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. ओके, पहा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते डेटरचा बॅलन्स इथं घेतला असेट साईडला आणि क्रेडिटरचा बॅलन्स इथं लायबिलिटी साईडला काय करायचं, ट्रान्सफर करायचं. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना किंवा टॅली करत असताना पहिल्यांदा काय घ्यायचं, जे स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक तो घ्यायचा. इथं क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला असतो. उदाहरणामध्ये ज्या असेट लायबिलिटीची माहिती दिलेली आहे, हे पहा स्टॉक 60,000, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा स्टॉक. हे पहा, इथं क्लोजिंग स्टॉक 60,000 रुपये. अशा पद्धतीने ही सगळी माहिती मिळाली. बॅलन्सिंग फिगर जी असते ट्रेडिंग अकाउंटची ती असते ग्रॉस प्रॉफिट 1,36,700. पहिल्यांदा क्रेडिट टोटल होईल, त्यामधून हे डेबिट आयटम वजा होतील, तुम्हाला काय मिळतील 1,36,700 ही बॅलन्सिंग फिगर मिळेल जी ग्रॉस प्रॉफिटची असेल. तो क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ट्रान्सफर करायचा बाय ग्रॉस प्रॉफिट. त्यामध्ये हे इंटरेस्ट आणि डिस्काउंट रिसिव्ड ऍड करायचं, टोटल होईल. त्यामधून हे डेबिट वजा करायचं. जर डेबिट कमी असतील ऑटोमॅटिक काय असेल तुमचा हा नेट प्रॉफिट असेल. म्हणजे क्रेडिटमधून डेबिट वजा केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सेकंड पार्टची ती नेट प्रॉफिट असते आणि हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये जे ओपनिंग कॅपिटल आहे इथं त्यामध्ये ऍड करायचं. मग हे ॲडिशनल कॅपिटल आहे, ड्रॉविंग वजा केला, हा नेट प्रॉफिट ऍड करायचा. नेट प्रॉफिट ऍड केल्यानंतर ही कॅपिटलची टोटल करायची आणि बॅलन्स शीट काय करायची, टॅली करायची. इन्व्हेस्टमेंट आहे अशी आपण काय करायची, कॅरी फॉरवर्ड करायची. ओपनिंगला जी इन्व्हेस्टमेंट आहे, नवीन ट्रान्झॅक्शन जर घडलेलं नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट आहे अशी काय करायची, कॅरी फॉरवर्ड क्लोजिंगला करून घ्यायची आणि बॅलन्स शीट यामध्ये काय होत असते, तुमची टॅली होत असते. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉब्लेम काय केला जात असतो, सॉल्व्ह केला जात असतो. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून इन डिटेल एक प्रॉब्लेम घेऊन याच्यावर काय करूया, चर्चा करूया.